बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होतीये। होय, शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारला आखाड्यात उतरवलंय। लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजित पवारांनी कोणती रणनीती आखली आहे, तर नातवाला जिंकण्यासाठी शरद पवार कोणता डाव टाकणार आहेत, या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। बारामती, पवारांची बारामती। पण कोणत्या पवारांची बारामती? घरातील सर्वात ज्येष्ठ शरद पवारांची की वेगळी चूल मांडणाऱ्या अजित पवारांची? पवारांच्या घरातल्या लेकीची की पवारांच्या सुनेची? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बारामतीकरांनी याआधी लोकसभेला ईव्हीएमचं बटन दाबलं होतं आणि आता पुन्हा एकदा बारामतीकरांना त्यांचा राजकीय कैवारी म्हणून कोणत्या पवारांना विधानसभेत पाठवायचंय हे ठरवायचंय। होय, ही चर्चा आता चर्चा राहिलेली नाहीये, ती खरी ठरली आहे। बारामतीत अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले। 201 बारामती युगेंद्र पवार। बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत अजितदादांनी तसे वक्तव्य केली, मात्र त्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवार बारामतीतून विधानसभा लढतायत। अजितदादांच्या नावाची घोषणा होईपर्यंत शरद पवार यांनी देखील आपला पत्ता उघड केला नव्हता। लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी जरी उमेदवार असल्या तरी खरी लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होती आणि ही लढाई शरद पवारांनी जिंकली। आता तर स्वतः अजित पवार मैदानात आहेत। आजवरचा विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर नावाप्रमाणे दादा बारामतीत अजितच राहिले आहेत। 1991 पासून ते सलग 7 वेळा आमदार झाले आहेत, 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत, खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी 30 वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द आहे। अजित पवारांची प्रशासनावर विशेष पकड आहे। अजित पवारांचा बायोडेटा वाचल्यावर कोणता नौखा उमेदवार बारामतीच्या आराखड्यात उतरेल, पण हे धाडस केलंय युगेंद्र पवार यांनी, कारण त्यांचा गॉडफादर आहे शरद पवार। शरद पवार काय चीज आहे हे अजित पवारांना माहिती आहे आणि अजितदादा किती बडी आसामी आहे हे शरद पवारही चांगलंच ओळखून आहे। म्हणूनच यंदाच्या बिग फाईट मधली सर्वात टॉपवर असणार आहे। आता शरद पवारांनी अजितदादांविरोधात ज्या नातवाला उतरवलंय त्या युगेंद्र पवारांसंदर्भात जाणून घेऊया। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार, जन्म 22 एप्रिल 1991 ला। अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातनं फायनान्स इन्शुरन्स या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे। ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत, तर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारही आहेत। समोर नक्कीच खूप मोठं आव्हान आहे आणि आपण सगळे कष्ट घेणार आहोत। कार्यकर्ते आमचे वाढलेत, ते चांगलं काम करतायत। लोकसभेला पण त्यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलं, तसंच काम आता विधानसभा असेल किंवा इथून पुढे जे काही निवडणुका येतील तिथं सगळे चांगलं काम करतील आणि पवार साहेबांचे विचार या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये नेहमी जपतील, टिकवतील आणि पुढे नेतील। शरद पवार असो वा अजित पवार या दोघांसाठी यंदाची बारामतीची निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे हे शब्दात सांगणं कठीण नव्हे तर अशक्य आहे। आता लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजितदादांनी कोणती रणनीती आखली आहे आणि अजित पवारांना पराभवाचा चेहरा दाखवण्यासाठी शरद पवार कोणता डाव टाकणार आहेत, याकडे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर देशभरातल्या राजकीय पंडितांचं लक्ष लागलंय। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।